कशी वाटते मंडळी ही संध्याकाळ? छान वाटते ना. म्हणजे आता पावसाचे दिवस चालू झाले आहेत तर प्रत्येक संध्याकाळ छान वाटत असते, पण ही जी संध्याकाळ आहे ना मंडळी, तुम्हाला खरंच छान वाटणार आहे जेव्हा तुम्ही ह्या मंदिराचे दर्शन घेणार आहात. माझ्या व्हिडिओद्वारे बघू शकता तुम्ही आम्ही एका मंदिरात आलो होतो, ज्याची माहिती मी तुम्हाला पुढे व्लॉगमध्ये नक्कीच देणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही माझी ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, जे की तुम्ही मंडळी करतच नाही. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघतात पण ना तुम्ही लाईक करत ना तुम्ही सबस्क्राईब करत. तर प्लीज जर तुम्हाला माझी ही व्हिडिओ आवडली असेल ना तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. तर आम्ही आजच्या संध्याकाळी छानपैकी निघालो होतो या मंदिराचे दर्शन घ्यायला, ज्याची माहिती मी तुम्हाला पुढे व्लॉगमध्ये हळूहळू नक्कीच देणार आहे. आणि आता पावसाचे दिवस चालू आहेत, त्याच्यामुळे वातावरणामध्ये अनेक बदल निर्माण झालेले आहेत आणि ते बदल बघायला आपल्या सगळ्यांना आवडतात. तर मंडळी, हे मंदिर जे आहे ह्या मंदिराचं नाव आहे त्रिमंदिर आणि हे पुण्यामध्ये नवीनच झालेलं आहे. अनेकदा मी या रस्त्यावरती म्हणजे आपण ह्या रस्त्यावरती जाणं येणं होतच असतं, तेव्हा याचं काम चालू होतं. पण आज माझ्या मिस्टरांनी अचानक मला सरप्राईज दिलं होतं की चल तुला मी मंदिरामध्ये घेऊन जातो म्हणून एका. आणि आम्हाला मंदिरामध्ये जाता जाता सर्वात प्रथम ज्यांचे दर्शन होते त्यांचे दर्शन मला प्रवासातच घडले होते. तुम्ही बघू शकतात गणपती बाप्पाची तयारी आत्तापासूनच चालू झालेली आहे मंडळी. किती छान वाटतं ना असं प्रवासामध्ये बाप्पाला पाहणं. मला तर प्रचंड आनंद झाला होता. आणि हे बघा, हे दिसतं तुम्हाला मंदिर, म्हणजे दिसत असेल तुम्हाला असं व्हाईट रंगाचं छानपैकी असं पांढऱ्या रंगाचं मंदिर. मस्तपैकी मंदिराचं दर्शन झालेलं की नाही मंडळी? तर हे आहे पुण्यामधलं त्रिमंदिर आणि हे मंदिर आहे खेड शिवापूर जवळ पुणे बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरती. तुम्ही मंडळी ह्या मंदिरामध्ये नक्कीच व्हिजिट करा. मी तुम्हाला नक्कीच असं सांगेल, हे म्हणजे येथे ना जैन, वैष्णव आणि शैव धर्माचे देव एकाच छताखाली विराजमान आहेत. आणि हे मंदिर दादा भगवान यांच्या प्रेरणेने स्थापन झालेले एक संप्रदायमुक्त मंदिर आहे. मुख्य मूर्ती जी आहे ना मंडळी ती आहे 13 फुटाची उंचीची. त्यांचे नाव आहे भगवान सिमंदर स्वामी. आणि ही मंडळी ना ही जी मूर्ती आहे ना ही संगमरवरी दगडापासून बनवलेली आहे. आणि हे मंदिर सुद्धा मंडळी त्याच दगडापासून बनवलेलं आहे. तुम्ही या मंदिरामध्ये जेव्हा एंट्री कराल ना तर तुम्हाला असं भव्य असं तुम्हाला काहीतरी ना असं आत्मज्ञान झाल्यासारखं निर्माण होईल. सिरियसली सांगते मंडळी, म्हणजे तुम्ही माझ्या शब्दाला पकडू नका, खरंच सांगते, माझ्या भावनांना तुम्ही पकडा. जेव्हा मी या मंदिरामध्ये आली ना तर पहिल्यांदा तर मी बघितलं की हे किती मोठं आणि असं विशाल मंदिर आहे. आणि जी मूर्ती जी तुम्ही समोर बघाल ना, जी 13 फुटाची मूर्ती आहे, त्यांच्या आसपास सुद्धा त्यांनी देव स्थापन केलेले आहे. तर जेव्हा तुम्ही याल ना आतमध्ये तेव्हा तुम्ही बघाल की त्यांच्या एका बाजूला श्रीकृष्ण आहे आणि दुसऱ्या बाजूला जे आहे ना ते आपले महादेव विराजमान आहेत. याशिवाय या मंदिरामध्ये तिरुपती बालाजी आहेत, श्रीनाथजी आहेत, साईबाबा आहेत, हनुमाळा आहेत, गणपती बाप्पा आहेत. आणि जर तुम्ही बघाल ना तर देव्यांच्या मूर्त्यासुद्धा आहेत, जसे की तुळजाभवानी आहेत, अंबामाता आहे, पद्मावती आहे, ह्यांच्यासुद्धा मूर्त्या तुम्हाला इकडे पाहायला मिळणार आहे मंडळी. आणि हे मंदिर खूप शांत आणि निसर्गरम्य वातावरणात वसलेले आहे. येथे सत्संग हॉल आहे, ध्यान कक्ष आहे आणि भोजनालयाची सुद्धा उत्तम सोय आहे, जे की तुम्हाला पुढे मी सांगणारच आहे. आणि हे ठिकाण पुण्यातून अंदाजे 30 ते 35 किलोमीटर अंतरावरती आहे. त्याच्यामुळे तुम्हाला इकडे यायला म्हणजे जे पुण्यात राहतात ना मंडळी त्यांना यायला एकदम इझिली आहे. आणि मी जेव्हा इथे आली ना तर म्हणजे मी प्रथमतःच आली, त्याच्यामुळे मला असं वाटलं की मी तुम्हाला ह्या गोष्टीबद्दल माहिती दिली पाहिजे, कारण की तुम्हीसुद्धा हे मंदिर जाऊन बघा, तुम्हाला इकडं वेगळीच शांतता निर्माण होईल. आणि आपण जेव्हा इथे एंट्री करतो ना तर आपल्या माइंडमध्ये जे काही चाललेलं असतं ना गोंधळ, आता ऑफकोर्स असं तर मला एकाने जरी कमेंट केली ना की मी खूप शांत आहे आणि माझ्या डोक्यात विचारच येत नाही, तर असं तर एकही आपल्याला व्यक्ती मिळणार नाही. कारण की प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यामध्ये 100 प्रश्न आणि 100 विचार चाललेले असतात. जेव्हा तुम्ही या मंदिरामध्ये प्रवेश घेता ना मंडळी तेव्हा आपल्या डोक्यातून अनेक विचार निघूनच जातात. इतकी शांतता आहे इकडे. आणि इकडे ना अपंगांसाठी आहे ना अनेक यांनी सुखसुविधा केलेल्या आहेत. स्वच्छता पण इकडं इतक्या म्हणजे नाही का खूप छान प्रकारे यांनी स्वच्छता वगैरे ठेवलेली आहेत. आणि खूप असा मोठा असा भल्ला मोठा हॉल आहे. माझी मुलगी ना म्हणजे प्रत्येक ठिकाणी ना खूप गोंधळ करत असते, पण जेव्हा ती ह्या मंदिरामध्ये आली ना मंडळी तेव्हा ती अगदी शांत झाली होती आणि सगळ्या देवांचे दर्शन ती खूप छान प्रकारे घेत होती. तिकडे ना मंदिरामध्ये तुम्हाला एक बुक स्टॉलसुद्धा बघायला मिळणार आहे, जे की
दादा भगवान यांनी त्यांचे विचार या पुस्तकामध्ये मांडलेले आहे. आता तुम्ही विचार कराल हे दादा भगवान कोण, तर मी तुम्हाला थोडक्यात थोडं सांगते की जून 1958 संध्याकाळची अंदाजे 6 सुरत स्टेशनवरती अल्लोड गर्दी होती. रेल्वेच्या प्लॅटफॉर्म नंबर 3च्या बाकावरती बसलेल्या श्री अंबालाल मुळजीभाई पटेल रूपी देह मंदिरामध्ये नैसर्गिक स्वरूपात कित्येक जन्मापासून व्यक्त होण्यासाठी आतुर असलेले दादा भगवान संपूर्णपणे प्रकट झाले आणि निसर्गाने सर्जन अध्यात्माचे अद्भुत आश्चर्य एका तासात त्यांना विश्वदर्शन लाभले. मी कोण, भगवंत कोण, जग कोण चालवित आहे, कर्म म्हणजे काय, मुक्ती कशाला म्हणतात इत्यादी जगातील सर्व आध्यात्मिक प्रश्नांची रहस्य संपूर्णपणे प्रकट झालेली आहे. तर हे सगळ्या ज्या गोष्टी मी तुम्हाला आता सांगितलेल्या आहे ना, ह्या सगळ्या पुस्तकांच्या द्वारे त्यांनी आपल्याला सांगितले आहे. त्यांची अनेक पुस्तकं आहेत ज्याच्यामधले आम्ही काही पुस्तकं तिकडे विकत घेतलेली आहे आणि हे जे पुस्तकं आहे ना मंडळी, हे अगदी रिझनेबल रेटमध्ये आहेत. हे आम्ही काही पुस्तकं घेतलेली आहे. क्रोध, आत्मसाक्षात्कार, क्लेशरहित जीवन, भोगतो त्यांची चूक. आम्हाला थोडाफार वेळ जेव्हा मिळतो आम्ही नक्कीच काही म्हणजे थोड्याफार प्रमाणात का होईना, म्हणजे मी तुम्हाला असं खोटं आश्वासनही देत आहे की आम्ही बाबा भरपूर वाचन करतो वगैरे वगैरे, असलं काही नाही आहे. आम्ही थोड्याफार प्रमाणामध्ये थोडेफार पुस्तकं नक्कीच वाचतो जेव्हा आम्हाला कधी वेळ मिळतो. ऑफकोर्स आता आमच्याकडे असा फारसा वेळ नसतो कारण की आमची लहान मुलगी आहे आणि ज्यांच्या घरात लहान लेकरं असतात खरंच त्यांना असा फारसा स्वतःसाठी सुद्धा वेळ देता येत नाही. तर आम्ही अशी थोडीफार पुस्तकं घेतली होती आणि तुम्ही इकडचे काम बघा मंडळी. हा जो दरवाजा होता खूप मोठा असा दरवाजा होता आणि ह्याचं जी नक्षीकाम आहे ती खूप सुंदर अशी केलेली होती. तर मला असं वाटलं की माझ्या मुलीची इकडे 1-2 फोटो झालेच पाहिजे. आणि हे आहे दादा भगवान, त्यांची इथं त्यांनी फोटो लावलेले आहेत. तर तुम्ही समोरून याचं चित्र बघा मंडळी, तो म्हणजे डोळ्यांना इतकी शांतता लाभेल ना फक्त चित्र बघून बरं का मंडळी. आणि संध्याकाळचं हे जे मी बघत होती ना हे व्ह्यू, तर मला असं वाटत होतं की मी फक्त असं नाही का गुगलवर आपण एखादी इमेज टाकतो HD 3D, तर त्या टाईपचं मला काहीतरी दिसत होतं. मंदिराच्या आजूबाजूला जर तुम्ही बघाल तर खूप मोठे मोठे असे ग्राउंड आहेत, म्हणजे प्रशस्त आहेत. तिथे तुम्ही तुमच्या परिवारासोबत शांततेत बसू शकतात किंवा तुम्ही स्वतःला सुद्धा वेळ देऊ शकतात. इथं असं छान असं फाउंटन वगैरे होते, दोन्ही बाजूला होते. त्यांनी खूप अशी छान हिरवीगार झाडं लावलेली आहेत, खूप साऱ्या फुलांची आहेत आणि जास्वंदाची तर प्रचंड आहे. आणि तो पण कुठला जास्वंद माहिती का मंडळी, असं छोटा आणि असं गुलाबी असा रंग, म्हणजे असा रंग असतो ना जास्वंदीचा, त्या जास्वंदीची त्यांनी झाडं लावलेली आहेत. आणि हे बघून तर मी खूपच अचंबित झाली होती कारण की इकडे किड्स एरिया सुद्धा होता मंडळी आणि इतकी स्वच्छता होती ना या मंदिरामध्ये, खूप स्वच्छता होती. आणि हे जे किड्स प्ले एरिया जो होता ना हा 3 मजली होता, म्हणजे 3 लेअरचा होता. पहिल्या ह्याच्यावरती तुम्ही अगदी लहान म्हणजे 1-1.5 वर्षाचं लेकरू जे आहे तुम्ही जर घेऊन जात असाल तर तेही खेळू शकतं. परत दुसऱ्या मजल्यावरती अशी स्लाईड वगैरे होती, परत थोड्याशा ॲक्टिव्हिटीज वगैरे होत्या त्यासुद्धा होत्या. आणि जर तुम्ही खाली अजून याल ना तर तिकडं असं झोके होते आणि अजून छोटी अशी स्लाईड वगैरे होती, म्हणजे 2-3 प्रकाराच्या स्लाईड होत्या ज्या की तुम्ही बघू शकतात. आणि असं रिंगण वगैरे घेणारं डक होतं, हॉर्स होते, अशा अनेक गोष्टी तिकडे तुम्हाला पाहायला मिळणार आहे. जे की तुम्ही जर ऑफकोर्स आता आपण फॅमिलीबरोबर येणार म्हणजे आपल्यासोबत लहान लेकरं असणारच आहे, तर तुम्हाला असं टेन्शन वगैरे घेण्याची पण गरज नाही आहे. इथं खूप सारी जागा आहे जिथं लेकरं खेळू शकतात, पळू शकतात आणि ह्या ग्राउंडमध्ये येऊन खेळू सुद्धा शकतात. वेगळ्याच प्रकारची शांतता आणि वेगळ्याच प्रकारचं काहीतरी वेगळंच असं आध्यात्मिक ज्ञान झाल्यासारखंच वाटतं बरं का मंडळी इकडं आल्यावरती. हे बघा, हे पाणी इतकं शांत होतं ना, असं वाटत होतं इथं जरा वेळ बसून आहे ना एखादं पुस्तक आपण नक्कीच वाचू शकतो. म्हणजे वरती पुस्तकं मिळत होती ना मंदिरामध्ये त्यातलं एक पुस्तक तुम्ही घेऊन आला तर 100% एक पुस्तक तर संपणार. आणि हे बघा, हे आहे भोजनालय. खूप सुंदर यांनी सुविधा केलेली आहे. अतिशय सात्विक असं भोजन होतं, जे म्हणजे आम्ही नाही केलं कारण की मंदिर म्हणजे कुपन्स जी काढायची वेळ होती शेवटची ती होती 8:30च्या दरम्यान. आणि हे बघा, हे त्याचे आहे रेट इकडे मी लिहिले म्हणजे तुम्हाला दाखवत आहे. आणि त्यांचे जो मेनू असतो तो रोजचा चेंज होत असतो. अगदी सात्विक भोजन आहे मंडळी. तर प्रत्येक वारी हा म्हणजे भोजनाचा जो मेनू आहे ना तो चेंज होत असतो. पूर्ण मंदिर मला बघायचं होतं. खरंच मला मंदिराची फार आवड आहे. मला अनेक मंदिरं असे जायला फार आवडतात. त्याच्यामुळं मी छानपैकी असं पूर्ण मंदिर एक्सप्लोअर करत होती. आणि आम्हाला आता फिरून वगैरे खूप भूक लागली होती आणि आमचं फायनली खूप छान असं दर्शन झालं होतं मंडळी. तुम्ही पण नक्कीच जा या मंदिरामध्ये आणि मला खरंच कमेंट्सद्वारे कळवा की तुम्ही गेलात की नाही. तर आम्ही आलो होतो मस्तपैकी मसूरचा आस्वाद घ्यायला. तर तो घ्यायला आम्ही ॲक्च्युली कराडला तर जाऊ नाही शकत, त्याच्यामुळे आम्ही गेलो होतो शिवराज ढाब्यावरती. तिकडे कराडचीच मसूर हे होत असते, म्हणजे इकडे येत असते कराडची मसूर. त्याच्यामुळे आम्ही इकडे आलो होतो मसूरचा आस्वाद घ्यायला. आणि जाता जाता मला पाण्याचे म्हणजे खायच्या पाण्याचे अनेक प्रकार दिसत होते. तर मी असा विचार
विचार केला की आपण जेवण झाल्यानंतर एखादं पान नक्कीच खाऊयात. आणि जाता क्षणी मला दिसले बघा कोण, आपले महाराज छानपैकी जेवायला बसत होते. त्यांनी तिकडे तशी त्यांची मूर्ती स्थापन केली होती. तर आम्ही छानपैकी आमचं जेवण झालं होतं. इकडे ॲक्च्युली विहाला काही खायला नव्हतं, त्याच्यामुळे आम्ही बाजूने खिचडीची ऑर्डर दिली होती विहासाठी. तर आमची मस्तपैकी अशी छान अशी संध्याकाळ गेली होती मंडळी. तुम्हाला माझी ही माहिती कशी वाटली मला कमेंट्सद्वारे नक्कीच कळवा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हे मंदिर कसं वाटलं मला नक्कीच कळवा. तर भेटूयात मंडळी आपण आता नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय. आता आम्हीही चाललो घरी.